नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत जाळीदार मऊसूत असा खरवस। इथे मी 1 कप भरून चीक घेतलेला आहे। हा गाईच्या दुधाचा चीक आहे। याला कवळे दूध देखील असे म्हटले जाते। सर्वप्रथम आपण पातेल्यामध्ये चीक घालून घेऊया। आता या चिकाच्या दुधामध्ये आपण अजून अर्धा लिटर दूध वापरणार आहोत। हे मी गाईचेच दूध घेतलेले आहे। हे चिकामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया। आता आवडीनुसार आपल्याला इथे गूळ घालायचा आहे। तुम्हाला कितपत गोड हवा आहे त्यानुसार इथे गुळाचा वापर करायचा आहे, किंवा तुम्ही गुळाऐवजी साखरेचा देखील इथे वापर करू शकता। आता गूळ आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। एकसारखे हलवून आपण गूळ विरघळून घेऊया। पूर्णपणे गूळ विरघळून झाल्याच्या नंतर आपण गाळणीने गाळून घेऊया। आता पाहू शकता गूळ आपला पूर्णपणे दुधामध्ये विरघळला गेलेला आहे। आता आपण दूध गाळून घेऊया, जेणेकरून गुळातील काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल। यासाठी आपण दूध गाळून घ्यायचं आहे। आपले दूध गाळून झालेले आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा वेलची पूड घालून घेऊया। यामुळे खरवसाला अजूनच सुंदर अशी टेस्ट येते, त्यामुळे वेलची पूड आवर्जून घाला। वेलची पूड घालून पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊया। आपण हे दुसऱ्या पातेल्यामध्ये ओतून घेऊया। दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण काढून घेतलेले आहे। तुम्ही पातेल्याच्या ऐवजी कुकरच्या डब्याला किंवा ताटामध्ये देखील हा खरवस बनवू शकता। आता इथे मी एक मोठे पातेले गॅसवर ठेवून घेतलेले आहे। यामध्ये 1 तांब्या भरून पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये आपलं दुधाचं पातेलं ठेवून घ्यायचं आहे। दुधाच्या पातेल्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे। आपल्याला हे वाफेवर शिजवायचं आहे। यावर परत आता आपण अजून एक मोठं ताट ठेवून घेऊया आणि 20 ते 25 मिनिटे आपण हा चीक वाफेवर शिजवून घेऊया। पाहू शकता 20 ते 25 मिनिटं झालेले आहे आणि आपला खरवस देखील तयार झालेला आहे। आता आपण हा पूर्णपणे गार करून घेऊया आणि मग काढून घेऊया। पाहू शकता तुम्ही मऊसूत आणि अगदी जाळीदार असा आपला खरवस तयार झालेला आहे। सुंदर असा आपला खरवस तयार आहे। नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।